हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावरच कटोरी ब्लाउजचे पूर्ण कटिंग बघणार आहे. तर इथे हा 1 मीटरचा ब्लाउज पीस आहे आणि छातीची साईज इथे 36 इंच आहे. तर आता पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे आपल्याला. तर 14 इंच तयार आहे, तर इथे 15 इंच घेतले आहे मी. तर डीप गळा आहे, तर डीप गळ्यासाठी बघा इथे 5.5 इंच शोल्डर घेतले आहे आणि आर्मोल इथे बघा 5.5 घेतले आहे मी. कारण आर्मोलचा राऊंड त्यांचा जास्त नाहीये, तर मी इथे 5.5 इंचावरच आर्मोल टाकले आहे. आता छातीचा चौथा भाग 9 इंच आहे, तर इथे डीप गळा असल्यामुळे मी 1/2 इंच कमी करून घेतला आहे पाठीमागच्या भागात. तर मी इथे 8.25 इंचाचा छातीचा चौथा भाग टाकला आहे आणि आर्मोल मध्ये इथे 1.25 इंचावर असा शेप दिला आहे. आणि फिटिंगच्या साईडला बघा इथे जे आपण 1.5 इंच मार्जिन घेतला आहे त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंच खाली डाऊन करायचं आहे आर्मोल मध्ये. गळा रुंदी इथे 2.5 इंच घेतली आहे बघा, आणि गळ्याची लांबी पाठीमागच्या 10.5 इंच घेतली आहे. तयार आपली 10 इंच येणार. खालच्या बाजूने सुद्धा गळा रुंदी मी 2.5 इंच घेतली आहे. तर इथे गळा चौकोनीच ठेवायचा आहे, तर जसा आहे तसंच इथे मी बॉक्स तयार ठेवला आहे. कमरेचा चौथा भाग इथे 8 इंच घेतला आहे आणि 2.5 इंच शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्राचा घेतला आहे पाठीमागच्या भागात. आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घेतलं आहे. तर आता या भागावरूनच आपल्याला समोरचा भाग कटिंग करायचा. तर हे बघा, आता मी कपडा दुसऱ्या बाजूने ठेवून घेतला आहे आणि आता हा जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला यावर असं ठेवून घ्यायचा आहे. पहिले पूर्ण व्यवस्थित आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचा आणि जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा. तर पूर्ण बाजूने आपल्याला जसं आहे तसं पहिले मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर कुठे काय बदल करायचं ते मी तुम्हाला सांगते. तरी बघा, आता इथे शोल्डरच्या वर थोडस तिरकस आहे, तर मी वरच्या साईडने सोडून दिलं आहे आणि आर्मोलचा राऊंड सुद्धा मार्किंग करून घेतला आहे. आता गळा रुंदीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं. समोरच्या गळ्याची उंची इथे 6 इंच आहे, तर मी 6.5 इंचावर माप घेतले आहे बघा. आणि इथे पण खालच्या बाजूने गळा रुंदी 2.5 इंच ठेवली आहे. इथे बॉक्स तयार करून घेतला आहे आणि गोल गळा देऊन घेतला आहे. 1 इंच वर आपल्याला मार्किंग करायचं आहे कटोरीचा शेप देण्यासाठी. आणि आर्मोल मध्ये इथे बघा अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडने राऊंड देऊन घ्यायचा आहे समोरच्या भागासाठी. आता पाठीमागच्या भागात आपण टक साठी 1 इंच वाढवून घेतलं होतं, ते इथे समोरच्या भागात कमी करून घ्यायचं आहे. या प्रकारे बघा, हे आपल्याला कट करायचं आहे. आता इथे समोरच्या भागाला छातीचा चौथा भाग बरोबर 9 इंच घ्यायचा आणि 1.5 इंच शिलाईसाठी. क्रॉस पट्टीसाठी आता इथे 3 इंचावर आणि 1.5 इंचावर असं मार्किंग करायचं आहे. जिथे 2.5 इंचावर मार्किंग केले तिथे सरळ लाईन ओढून घ्यायची पहिले आणि नंतर इथून 2 इंचावर मार्किंग करून या प्रकारे क्रॉस मध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीसाठी. आता कटोरीचं मार्किंग काढण्यासाठी काय करायचं आहे, आपल्या फिटिंगच्या लाईन पासून 4 इंच अंतरावर इथं माप टाकून घ्यायचं आहे. तर आपली 6 इंचाची कटोरी आलेली आहे आणि या प्रकारे आर्मोलच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच ठेवायचं आहे अंतर. आणि आता कटोरीचा शेप आपला असा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला एवढं कट करून घ्यायचं आहे बघा. डीप नेक ब्लाउज असल्यामुळे काय होते, आपल्या फिटिंगच्या लाईन जे साईज आहे फिटिंगची बाजू तिकडे झोल येते, तर त्यामुळे काय होते आपल्याला इथे एवढं 1/2 ते अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे हे आपल्याला मार्किंग केलेलं कट करून घ्यायचं आहे एवढा कपडा. आता बघा, ही आपण क्रॉसपट्टी काय करायचं, आता साधा ब्लाउज आहे हा, तर इथे आपल्याला डबल मध्ये क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर खालच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे या प्रकारे. आणि इथे असं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला आणि याचे 2 भाग करून घ्यायचे आहे, म्हणजे डबल मध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला.
तर हे आपल्या दोन डबल मध्ये इथे क्रॉस पट्ट्या तयार झालेल्या आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये वाढवून घेतला आहे मी क्रॉस पट्टीमध्ये फक्त. तर हे बघा या प्रकारे आता आपली डबल मध्ये क्रॉस पट्टी तयार झालेली आहे. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहे. तर बाहीचं कटिंग करण्यासाठी बघा इथे घडी जी घेतली आहे, तर आपल्याला छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे. तर इथे मी 9 इंच घेत आहे छातीचा चौथा भाग. बघा 9 इंचावर घडी टाकली आहे. बाहीची लांबी 4 इंच आहे, तर मी याच्यामध्ये 1.5 इंच वाढवून घेतला आहे. 1 इंच आपल्याला समोरच्या साईडला फोल्डिंग मध्ये जाणार. आणि बाहीसाठी कॅप हाईट मी इथे 3 इंचावरच टाकली आहे. 1.5 इंच वर मार्किंग करून घेतलं आहे या प्रकारे आणि इथे बाहीचा शेप देऊन घेतला आहे. आता दंडगेरी इथे 6.25 इंच घेतला आहे बघा 1.5 इंच शिलाईसाठी. आता 1 इंचावर काय करायचं आपल्याला इथे असं क्रॉस मध्ये द्यायचं आहे, कारण आपण इथे 1 इंच पट्टी फोल्ड करणार आहे दंडगेराकडून. तर या प्रकारे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता 2 भाग मागे ओढून घ्यायचे आहे आपल्याला आणि या बाजूने जेवढा पण कपडा निघेल तेवढा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. तर हा आपल्या समोरच्या भागाला शेप तयार होतो या प्रकारे. आता कटोरी वाढवून घ्यायची आपल्याला. तर हे बघा आता मी असं तिरकस कपड्यामध्येच कटोरीचा भाग ठेवून घेतला आहे आणि जसं आहे तसंच इथे पहिले मार्किंग करून घेतलं आहे. तर पहिले आपल्याला प्रॉपर मार्किंग करून घ्यायचं आहे, जसा कटोरीचा जो पार्ट निघलेला आहे आपला तसा, आणि नंतर याच्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही बाजूने मी 1-1 इंचावरच वाढवून घेतलं आहे. तर आता हे बघा वाढवून झाल्याच्या नंतर 8.5 इंच आलेला आहे. त्याचं आपल्याला मध्ये सेंटर काढायचं आणि खालच्या बाजूने इथे 1.25 इंचावर वाढवून घेतला आहे. आता या प्रकारे बघा कटोरीचा जो जॉईंट आहे आपला तिथून आपल्याला असं तिरकस जोडायचं आहे. जेवढं पण आपण शिल्लक घेतलं आहे टक्ससाठी तेवढं असं तिरकस जोडायचं आहे. आता इथे दोन्ही बाजूने 1.5 इंचच वाढवायचं आहे. आता या बाजूने पण 1.5 इंच वाढवता वाढवता आपल्याला खाली असा शेप तयार करून घ्यायचा आहे. जसं मार्किंग केलं आहे तसं इथं कट करून घ्यायचं. तर बघा आपली कटोरी तयार झालेली आहे इथे. आता हा कपडा वाचलाय आणखी एवढा, तर याच्यामध्ये आपल्याला तिला गळ्याला दोरी पण पाहिजे आहे आणि पायपिंग वर आपल्याला लावायला इथे पट्ट्या काढून घ्यायच्या अशा क्रॉस मध्ये आणि वाचलेल्या कपड्यात दोरी लटकन बनवायची आहे. कमरपट्टी पण तयार करायची आहे. तर बघा या प्रकारे इथे ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.